हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आम्ही सकाळी उठलो, देन थोडा शूट करायचा होता. सो शूट केला, एक दोन फोटोज काढले, काढले. देन पॅकअप केला आणि ब्रेकफास्टला गेलो. सो आता ब्रेकफास्ट झाला आहे, आता आम्हाला फिफीला निघायचं आहे. आमच्याकडे फक्त हाफ अवर होता फोटोज काढायला. त्याच्यात पण आमचे 2-4 फोटो चांगले आले, कारण की ॲज युजल फोटोज काढताना चिडचिड होते. आम्हाला माहिती तुमची होते का, पण आमची होते. भरपूर गरमी आहे, तर घाण वगैरे सगळं असं चिकचिक वातावरण होतं. हिला कसे फोटो पाहिजे असते, मला कसे पाहिजे असते, या दोघांच्या ह्याच्यात होऊन जाते चिडचिड. तर ठीक आहे, दॅट्स ओके. तर मग आता ब्रेकफास्ट पण झाला आहे, चेकआउट पण झाला आहे. आम्ही वेट करत आहे आम्हाला फिफीसाठी घ्यायला. जसं काल परत बुक केला होता टूर, तसंच असतं इथे. सो फिफीसाठी पण आम्ही एक फेरी बुक केली आहे. तर त्यासाठी हॉटेलपासून पिकअप आहे आणि हॉटेलवर ड्रॉप आहे. बट हॉटेलवर ड्रॉप नाही आहे, तिथल्या त्या पोर्टवर ड्रॉप आहे. हां, टॉन्साय पियर म्हणून पोर्ट आहे तिथे को फिफीला तिथे ड्रॉप आहे. आता तिथनं कसं जायचं त्या रिसॉर्टला, कारण ते एका वेगळ्या आयलंड आहे. तर ते कसं, ते आम्ही बघितलं, ते तिथून पण तुम्हाला फेरी वगैरे काहीतरी घ्यावं लागते. तर आम्ही असा विचार केला एक्सप्लोअर करतच आहे, तर तिथे जाऊन बघूया. कारण की मी हॉटेलला फोन केला होता, पण त्यांनी फोन पिक नाही केला. नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही आता सगळं करतच आहे स्क्रॅचपासून, तर हेही करूया असं म्हणून हे केलं. सो आता आमचा 9चा वेळ होता तसा, आता 9:15 वाजून गेले. हां, तिला कॉल केला होता, तर ती म्हणते की ऑन द वे आहे, तर येईलच. सो ब्रेकफास्ट डन, थोडा फोटोशूट डन, बॅकपॅक खूप फास्ट बॅकपॅक केली आम्ही, ते डन. आणि आता जाऊ. आणि खूप गरमी आहे आज पण. हां, काल खूप पाऊस येऊन गेला आणि आता गरमी होते. तर आता दाखवतो पुढे काय होते. घेतला होता करते, मारून देते एवढी चिडचिड का बरं करते? नाही, बरं झालं म्हटलं घेतला होता, दूरदृष्टी ॲटलिस्ट, की असू द्यावा सोबत इथे रूममध्ये पडल्यापेक्षा. तुझी दूरदृष्टी चांगली होती म्हणून तर तू माझ्यासोबत लग्न केलं. कोण तू? कालच्या चेहऱ्यांमध्ये आजच्या चेहऱ्यांमध्ये किती फरक वाटतोय ना. आता कशी फ्रेश दिसते आणि अरे काल थकलो, रेडी टू रॉक अगेन. काल भयानक थकलो होतो. आता तिथे जाईपर्यंत अगेन डाऊन, देन अगेन अप, अप डाऊन, अप डाऊन. वाटते थायलंडवर आल्यावर फक्त रिसॉर्टवरच एन्जॉय करायचं का. आणि आजूबाजूला तसंच वाटतंय की आजूबाजूचं वातावरण हे सगळं चांगलं असतं ना, तर इथेच तुम्ही रिलॅक्स करा, इथेच तुम्ही एन्जॉय करा. काही कशाच्या फटकडीत करू नका, डायरेक्ट करा. आणि तो अजून आलेला नाही आहे. कार ऑन द वे करते. आणि सुमितचा पाय खूप दुखत आहे आता आज. म्हणजे सुमितनी काल हे केलं होतं की नाही, मस्ती. उद्यापासून जाईल. मस्ती तर अंगात आलीच आहे, त्याचा चेहरा बघा. मस्ती बघा, मस्ती. आता लग्नात चालत आहे. काही नाही, मस्तीशिवाय मजा नाही. मस्ती करायलाच पाहिजे. ते का बरं झालं ते पण मी सांगेन नंतर. त्याच्यातही मस्ती. मस्ती जीवन एक मस्ती आहे. मस्तीच केली ना मी तुझ्यासोबत लग्न करून, तर मस्ती. जसं बोलू फालतू मारून दिला, असं मारून द्यायचं, सगळं करून द्यायचं. एक गाडी आली आहे. फिफी आहे का? आली रे, बस आली आहे फायनली. आम्हाला वाटतं ती कालच्यासारखी गाडी येईल, पण एक AC बस आलेली आहे आम्हाला तिथे सोडायला. मग इथनं फेरीला जाऊ. दाखवू का कशी? आम्ही फ्रंट सीटला बसलेलो आहे. दाखवू शकायचं. रोड खूप छान आहे, आजूबाजूने AC आणि असा रोड, आणि बस पण मस्त आहे. सो हे असं आहे, इथनं एक ब्रिज आहे. आय थिंक इथे कन्स्ट्रक्शन वर्कच सुरू आहे सगळीकडे, कारण की ते अजून ब्रिज वगैरे बनवत आहेत. आणि मग समोर तिथे तुमची फेरी लागली असते. सो गाईज, आम्ही आता वरती आलो आहे. हे सो अशी आहे ही बोट, आणि खूप छान असा सिनिक व्ह्यू दिसतो. आता आम्ही पोर्टवर पोचलो. आय थिंक पोर्टवर नाही, आम्ही मध्येच आहे. त्यांनी बंद केली गाडी. डोंट नो वाय. प्रत्येक रिसॉर्टच्या वी डोंट नो. आम्ही कशातच शुअर नाही काय होईल. जे होईल ते बघितलं जाईल. रिसॉर्ट हे इथेच आहे. पहिल्या त्याच्यामध्ये पूर्ण बोट खाली झाली आहे, पूर्ण. बस आम्ही एक कपल आणि अजून एक कपल आहे, बाकी कोणीच नाही आहे. पूर्ण बोट खाली पहिल्या स्टॉपला. असं कोणत्या जागी रिसॉर्ट केलं आहे आपण? आता हे आम्हाला जाऊनच समजेल. सो आमची बोट परत निघाली आता
दुसऱ्या हे पाहिजे छोट्या छोट्या बोट्स आल्या होत्या, त्यांना घेऊन जायला त्यांच्या रिसॉर्टला. लॉंग टेल बोट. आता आम्हाला बघू कोण घ्यायला येत आहे. येईल ना आपल्याला घ्यायला कोणी. हे बघा हे बघा हे बघा पाणी. डार्क ब्लू अँड लाईट ब्लू. जाशील नाही तर काय जवळ जाते मला. पडता पडता वाचली रुद्राणी पाण्यात. आई नको सांगत होते. का बरं खोटी बोलते. पाण्याच्या आम्ही एकदम जवळ आहे आता. बोट जर उलटली ना डायरेक्ट पाण्यात जातो. नको बोलत जाऊ ना काय. अरे खालचं बघ पूर्ण क्लिअर दिसतंय. ओ शिट. एकदम ब्लू वॉटर आहे. काल जसं पाहिलं ना ब्लू आपण. वॉटर. पाण्यातून येऊन आम्ही पोचलो आहे. सो प्रॉपर्टीमध्ये. प्रॉपर्टीमध्ये. दुसरा So, फोन बघूया काढावा लागेल आता. बुकिंग नंबर वगैरे दाखवायसाठी. थांबा तुम्हाला आधी चेक इन वगैरे करतो, थोडंसं बघतो. मँगो लागले की काय लागलं? ओ येस. वेलकम ड्रिंक्स. थँक्यू. ओके थँक्यू. थँक्यू. सो हे वेलकम ड्रिंक आलं आहे. आणि फ्री बायको पहा. आणि हा पहा हे एक दाखवलं बॅग, ना. 2 बॅग 3 बॅग 3 बॅग आता दिल्या आहे नवऱ्याजवळ. आतापर्यंत नव्हत्या. पहिलेच विचारा का सांगितलं. चला आपण चेअर्स करू. चला आधी पिऊया. चीयर्स. नाईस. छान आहे. थँक्यू. असं टॉवेल आहे चेहरा वगैरे पुसायसाठी. थंडगार आहे एकदम. मी पण पुसून घेतो पटापट, नंतर दाखवतो. हो गरम होईल नाही तर. मस्त वाटतंय म्हणतात खरंच. पडी आता मला इथे आल्यालाच वाटत आहे की बेस्ट डिसिजन आहे म्हणून. काय बळी आला. एक वेगळा सुगंध पण आहे. ऑइल आहे. आय पी ओ व्ही गाईज. हे डायरेक्ट म्हटलं हॉटेलचं, म्हणजे हॉटेलच्या समोर हे आहे. हा व्ह्यू आहे. हा व्ह्यू असंच दिसणार आहे. खूप म्हणजे एकदम शांत. तुझं ते असं फिरतं का? हो माझं तर फिरत आहे ना. माझं फिरताना खडरा खडरा आवाज. असं करतो तुम्ही कुठे पण येऊन. माझं फिरतच नाही. जाऊ दे, माझा फिरतंय काहीच. मी तुम्हाला फिरून दाखवते. सो आता जर्नी सुरू झालेली आहे आमची रूमपर्यंतची. आम्ही बघतो आहे दाखवतो. आम्हाला कसं दिसतंय आमचा पीओव्ही काय आहे. हां आम्हाला पण बघा, रस्ता पण बघा. मला असं वाटतं एवढ्या वेळ आम्ही चालू पण नाही ठेवू शकणार, कारण की दूरच वाटते रूम. दूरच आहे. हो पडलं. हे बघा या रूम्स आहे हां हट सारखे. हट सारख्या. हे बघा हे बघा. आम्ही आलो आमच्या रूमवर. सो दिस इज अवर स्टे. ही आमची हट आहे. हटच आहे ना ही. तर आता तुम्हाला रूम टूर देतो. मला आता जाऊ द्या तिथे. हा आहे व्ह्यू. ठीक आहे आमच्या हटचा. इथे बसायला. सो इथे बसायला वगैरे अशी जागा आहे. सध्या सामान ठेवलं आणि इथे बसायला जागा आहे. सो
हो करते. म्हण ना स्वादिका स्वादिका. सवादिका. हा. सो ही आहे रूम. हा सिंगल बेड दिलाय त्यांनी. सिंगल बेड कम सोफा टाइप्स. हळू लाव. चुकून लागला. आणि हे तुम्ही शिफ्ट करू शकता तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर. हा बेड आहे. दिस इज आवर बेड. त्यांनी आम्हाला थोडंसं सजवून दिलेलं आहे. हॅपी हनीमून. हां हॅपी हनीमून. कारण आम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर आलो. मग आम्ही हनीमून ट्रिपवर आहे. तर तसं तर आमचं वॅकेशन सुरू आहे पण आम्ही हनीमून ट्रिपवर आहे. सो हा बेड आहे. सो हा बेड आहे. हे बेड side साईड tables. टेबल्स आहेत. हां आणि आता व्ह्यू दाखवतो. व्ह्यू. दिस इज व्ह्यू. वरचा व्ह्यू आहे हा असा. बंगलो कोणता बंगलो आहे तर तो हां काय नाव आहे त्याचं तुम्हाला सांगू आम्ही नंतर. ठीक आहे. AC आहे. त्या इथे स्टडी. हां. हां आता सांग. स्टडी टीव्ही. यामध्ये फ्रीज आहे. बेसिकली मिनी बार. कोक वगैरे ठेवलेलं आहे आणि तुम्हाला जे लागेल ते प्यायचं असेल तर किंवा नको. कप आणि आणि हे कॉफी. थोडा हे ठेवलेलं आहे. मंचिंग साठी हे मंचिंगसाठी. आणि इथे आणि इथे आहे कॉफी. कॉफी. आणि इथे काय आहे? काहीच नाही आहे. इथे काहीच नाही. इथे तुमचं काही सामान ड्रॉअर्स ठेवायचं. आहेत. ठीक आहे. आणि कॉफी मशीन. हां. आणि आता सगळं सुरूच आहे ना. हां तर हा आहे बेसिकली बाथ एरिया. बाथ एरिया म्हणू शकतो याला. इथे तुमचं सामान ठेवायला वगैरे जागा आहे. सो सपोज हे वॉर्डरोब आहे हां सामान ठेवायला वगैरे. आणि हा लॉकर इथे आणि दिलेला लॉकर आहे. आहे. ठीक आहे. इथे वॉशरूम आहे. सेपरेट आहे. ओके हां. सो सेपरेट वॉशरूम. सो इथे सेपरेट आहे. तू फोन कडे बघ दिसते. पण आहे व्यवस्थित. हां हे असंच केलेलं आहे. नाही का बरं काय तर असं आहे. ओपन होतं का? नाही. हा आरसा आहे. हा वाला मिरर पण आहे. मोठा मिरर पण आहे. बेसिन. बेसिन. आणि देन इथे लगेज ठेवायला जागा बाथ तुमची. एरिया. आणि लॉन्ड्री बास्केट. टॉवेल्स आणि बाथ एरिया. हां सो तिथे पण शॅम्पू कंडिशनर आणि बॉडी वॉश ठेवलं आहे. असं आहे. Nice. आम्ही आता विचार केला की कॉफी पिऊ. तर ही मशीन मी तर पहिल्यांदाच बघितलेली आहे. मे बी मनूनी बघितली असेल. मी बघितली आहे. वापरली नाही आहे. आपला सुमित कॉफी पितोय. आपला सुमित, आपला लाडका सुमित. अरे यार हे उचलायला लावलं होतं ना यार. दिसेल लोकांना तू कसा चिडतोस. चिडतो नाही. जे काम सांगितलं ते करायचं चुपचाप. नाटकं आला तुझं खरं रूप बाहेर. नाटकं नाही करायचे. हां खरं रूप आलं तुझं. झोडपेन. ए याच्या खाली काय? किती क्रूर बोलत आहे तू. काय म्हणतील लोक तुला. समजलं का कसा आहे हा. सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या नवऱ्यांची अवस्था आहे. कॉफी पी. वास तर बिलकुल जाणार आहे. वास येते कॉफी आला तो. म्हणजे पिऊ शकतो पण अशी काही टेम्प्ट नाही करत आहे. नेक्स्ट टाइम अजून चांगली बनवू आपण. हे बघा हा पूल समोर बीच. इथे त्यांनी आम्हाला सोडलं. इथे ठेवलंय. सोडलंय त्यांनी. ठेवलं नाही. आणि इकडे असा पूल आहे. आणि इकडे असं खूप ब्युटिफुल आहे. खूपच सुंदर आहे. खूपच जास्ती सुंदर. हा स्विमिंग पूलच बघा किती मोठा आहे. पूर्ण असा पूर्ण round आहे. गोल हा पूल आहे. आणि समोरच आणि हा ब्रिज आहे. आणि याच्या समोर किती सुंदर आहे खूपच बीचचं भारी. पाणी. आणि इथेच तुम्ही खायला वगैरे काय काय ऑर्डर हा करू इथे तुम्ही शकता. ऑर्डर करू शकता. यांचं मस्त रेस्टॉरंट आहे. हां तिथे आपण बॅग ठेवू. तिथे हां. थोडे फोटोज वगैरे क्लिक करू. हां. आणि मग पूलमध्ये पूलमध्ये येऊ. आणि येस तिथूनच त्याला ऑर्डर देऊ. येस. ओके. हा बघा व्ह्यू गाईज इव्हिनिंगचा. एवढा सुंदर वेदर आहे. आय डोंट नो इथे खूप हवा चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल का. यांचं पूल पण खूप खूप ब्युटिफुल यांनी मेंटेन केलेलं आहे. हे बघा. आणि त्यानंतर हा इन्फिनिटी पूल आहे. आणि जर तुम्हाला फिफीला स्टे करायचं असेल तर साय फिफीला स्टे करा. एवढी सुंदर प्रॉपर्टी यांची. खूप सुंदर. आणि इथनं डायरेक्ट समुद्र दिसतो आणि तुम्ही असं जाऊ शकता बीचवर.
आणि पाणी पण खूप क्रिस्टल क्लिअर आहे. खूप खूप बढिया वाटत आहे मला आणि रुद्राणीला पण. सिरीज हे बघा वरती, हे बघा खूप बढिया. आणि तर आम्ही weather आता- पण असं सुंदर झालंय, सनसेट झाला ऍक्च्युली. हा आणि असं थोडं हलकं पावसासारखं वातावरण हा. झालंय. तर आम्ही आता जस्ट स्विमिंग पूलमधून आलेलो आहे. आता पटापट आम्ही चेंज करून काहीतरी खायला जातो आणि तुम्हाला आणि ते पण restaurant दाखवतो. दाखवतो, yes. येस, टू प्रिटी. झाड दाखव आपलं. हे काय झाडच दाखवतो. खूप छान. आम्ही आता रेडी झालो आहे डिनरसाठी जायला. आज आमची डिनर डेट आहे. आम्ही आल्यापासून फक्त असं आडोतेडच काहीतरी बाहेरचं खात आहे, पण आम्ही ठरवलं होतं की एक दिवस क्वालिटी टाईम स्पेंड करूया डिनरवर. तसा क्वालिटी टाईमच स्पेंड करतो आहे, बट डिनर बुक करून एक क्वालिटी टाईम स्पेंड करूया. तो इथे 3-4 रेस्टॉरंट आहे. सो त्यातलं आम्ही एक बुक केलं जिथे इंडियन फूड आहे आणि बरंचसं आहे इंडियन फूड आणि बाकी पण आहे, इंडियन पण आहे. सो आम्हाला जे वाटेल ते आम्ही ट्राय करू. आता काढ ना. सॉरी. तर आम्ही आता जातो. तुम्ही इथं लुक बघा, मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला इथं लुक दाखवतो, ते बघा. एवढी प्रिटी दिसते, बघा फक्त. हो, चप्पल नाही घातली ना अजून. आपण तो कॉर्नर मध्ये तो पॅकेट ठेवलाय. अरे ते सांगायचं राहिलं, त्याला मुंग्या लागल्या माहितीये का. बॉय इज ऑल्सो रेडी. बॉयज नाही, बॉय. बॉय इज ऑल्सो रेडी. ओके. पहिले माझं टाकू, कारण की मग माझं टाकल्यावर त्यांना चांगलं दिसेल तुझं. मी थोडा दिसते ना असंच टाकणार आहे, जसं आहे तसं. बघा नाईस. कसं आहे. बसतं. हँडसम बॉय. हँडपंप. हँडपंप बॉय इज रेडी. चला आता Let's जाऊ go. आणि तिथे दाखवू. हो, खूपच प्रिटी दिसते यार मला. तू आज तर ऑब्सेस झालो मी तुला. बॅगवाला फायनल लुक बढिया. चला तर जाऊया. दिस इज हॅपी रेस्टॉरंट अँड बार. यांच्या प्रॉपर्टीच्या आत एक आहे. सो आम्ही आता इथे आलो आहे, मेनू बघतो आणि काहीतरी छान ऑर्डर करतो. येस येस, छान ॲम्बियन्स आहे. आणि इथे समोरच बीच आहे. हां, आणि इथे आतमध्ये पण आहे आणि मागच्या साईडने बार सेक्शन आहे. अँड दिस इज रेस्टॉरंट सेक्शन. हे प्रिटी, हे प्रिटी. बापरे, हँडपंप. आता हँडसम तू पंप करत आहे. पंप छान दिसतं. शोध आता मेनू. चला, आता आम्ही एन्जॉय करतो आणि सांगतो. टास्क करून घेऊ. इथे टास्क नाही आहे, भरपूर हां, भरपूर इथे म्हणजे टास्क आहे नाही. बऱ्यापैकी. येस, इंडियन खाऊया आणि फायनली करतो आणि सांगतो. हिला मी म्हणतोय की दरवेळेस बाहेर आले की झोपा काढणे. पण बाहेर आले की झोपा काढणे काय. आणि अजून एक गोष्ट हिला मी म्हणतो की बाहेर आलोय आपण, चल काहीतरी गोष्टी करू, छान डिनर डेटला आलोय. तर म्हणते तू करणं. तू पण करू शकते ना काहीतरी. मग मी म्हटलं की चल आपण अशा गोष्टी करू की आपण पहिल्यांदा भेटलोय. का बरं बोल. मग करशील का गोष्टी. तर मी म्हटलं की पहिल्यांदा भेटलो अशा गोष्टी करू. तर म्हणते खरंच सुमित, थँक्यू. गाईज, हो मी सांगतो. ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर कमी आहे क्वांटिटीमध्ये, पण खूप जास्त क्वांटिटी दाखवतो ना मी, अजून दाखवली नाही. ही प्लेट खूप मोठी दिसत असेल तुम्हाला, छोटीशी आहे, एवढीशीच भाजी येत आहे. हां, स्मेल तर बढिया. ऐक ना, तुला आवाज येशील आणि तुला सांगून खाऊन सांगतो तुम्हाला. थांबा, आम्हाला जिरा राईस ऑर्डर करायचं. 3 आहे नान, 3 पीस होऊन जातं. ओके, नानचा काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो अरे चमचा टेस्ट गुड आहे, टेस्ट छान आहे. म्हणजे आज चांगलं वाटत आहे हां. हे खाऊन. जिरा राईस पण सेम क्वांटिटीमध्ये. तेवढ्या जेवढ्याच्या आहे तेवढ्याच्यात एकही कण खाली नको सांडू. पण टेस्ट चांगली आहे भाजीची. हां, टेस्ट म्हणजे थंडी झाली तरी पण चांगली लागत आहे. फक्त सांडवताना येते काहीच एकही कण.
असं चाटून पुसून खात आहे आणि चाटून पुसून. ठीक आहे, आता हे पण फिनिश करतो पटापट. डन. चांगलं होतं जेवण? चांगलं होतं जेवण? चांगलं होतं. तुम्हाला सांगितलंच नाही काय सांगायचं तुला. नाही चांगलं होतं जेवण. तर येस, आम्ही हा व्लॉग इथे एंड नाही करतोय, आम्ही दुसरा दिवस पण कंटिन्यू करणार आहे यामध्ये. बट गाईज आम्ही इथे व्लॉग एंड करतोय कारण की खूप प्रॉब्लेम होते आम्हाला एडिटिंग करताना. आम्ही जेव्हा विचार केला होता व्लॉगिंग म्हणजे तो स्टार्ट केल्यावर व्हिडिओ की किती मोठा होईल याचा काहीच विचार नाही केला. फर्स्ट टाइम होतं गाईज, सो प्लीज समजून घ्या. आणि एडिटिंग करताना दिसतं की तो खूप लॉंग व्हिडिओ होतोय आणि एवढा लॉंग व्हिडिओ नाही आणि आम्ही बघितला एवढे जात. एक्साइटेड होतो की आम्ही सगळं शूट केलंय. आणि एवढा लॉंग व्हिडिओ नाही बघितला जात. आम्ही ऍक्सेप्ट करतो त्या गोष्टी, त्याच्यामुळे आम्ही आता ब्रेक करतो त्याला. आता ऍक्च्युली आम्हाला हे पण नाही कळत आहे की ही थायलंडची सिरीज कंटिन्यू करायची की नाही, कारण की आम्हाला एडिटिंगला खूप वेळ लागतोय, वेळ नाही मिळत आहे सध्या. अजिबात वेळ नाही मिळत आहे, पण तरी आम्ही इतकं स्ट्रेच करू करू काढत आहे वेळ हा. आणि सगळं करत आहे. हां, सो तर आता आम्हाला कळत नाही ती ब्रेक करायची, नवीन ब्लॉग टाकायची की नाही, पण मोस्टली कंटिन्यू करूच आहे. 2च व्हिडिओ बाकी आहे हा. कारण आता. हां, So, आमचा 2 विचार किंवा आहे की 3 करूया, तर करूया असा विचार केलाय. पण थँक्यू, तुम्ही त्याला चांगला रिस्पॉन्स देत आहे. सपोर्ट करता आम्हाला. हां, असा support आणि हा करा. व्लॉग खूप लेट आलाय आम्हाला माहिती आहे, 2-3 वीक नंतर आलेला आहे, पण तेच वेळेचा थोडा खूप सॉरी त्याच्यासाठी, खूप हां. सॉरी. पण प्लीज समजून घ्या आणि याच्या सोबत राहा. हम्म. आता Thank याच्यानंतर आय होप की आपण लवकर पटपट भेटू. येस. आणि तुम्ही चांगला प्रतिसाद देताय त्याच्यासाठी So, खूप thank थँक्यू. तर लाईक करा, शेअर करा, लाईक, सबस्क्राईब करा. कॉमेंट, सबस्क्राईब अँड शेअर. भेटूया लवकरच. येस, आणि इंस्टाग्रामला चॅनलला आमच्या फॉलो करा. चॅनल नाही, इंस्टाग्राम पेज. पेजला आम्हाला फॉलो करा. चला बाय. खूप चेंज दिसत असेल आमच्यामध्ये, खूप वजन वाढलेलं आहे, बढिया वजन वाढलेलं आहे. आपण बोलू शकतो वाटत असेल बोलूया आपण नंतर. आपण बढिया वजन वाढलेलं आहे. आल्यानंतर सुटलो आहे, फक्त सुटलो आहे. चला आता Bye. बघा ब्लॉग पुढचे पण. बाय बाय.